नमस्कार मित्रांनो, मी सागर जगताप ग्लोबल मराठी या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता शेतकऱ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते वाराणसी येथून वितरित करण्यात आला. आपल्या एकट्या महाराष्ट्रात 93,66,000 एवढ्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळाला आहे. परंतु असे पण काही शेतकरी होते ज्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळालाच नाही. आता या गोष्टीला 3 दिवस झाले आहेत. 2 तारखेला हा 20वा हप्ता वितरित झाला. त्याच्यानंतर तो हप्ता साधारणपणे 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये यायला पाहिजे होता. पण काय असतं की काही जिल्हा मध्यवर्ती बँका म्हणा किंवा सहकारी बँका म्हणा, तर यांच्यामध्ये थोडंसं पेमेंट यायला लेट होत असतं. पण 1-2 दिवसामध्ये त्याही बँकामध्ये तुमचा हप्ता जर आला नसेल तर त्या शेतकऱ्यांना असा प्रश्न पडायला लागला आहे की बाकीच्या शेतकऱ्यांना म्हणजेच माझ्या शेजारच्याला भेटला, माझ्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना भेटला, पण मलाच का हप्ता भेटला नाही, असे एक ना अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडत आहे. याचे उत्तर आपण पुढे व्हिडिओमध्ये देणारच आहोत. पण याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा लाईक केलं नसेल तर पहिल्यांदा ते करून घ्या. कारण की तुमचा एक लाईक किंवा तुमचा एक सबस्क्राईब आमच्यासाठी फार महत्वाचा आहे. तर 1 सेकंद लागतो, करून घ्या. पहिले म्हणजे पीएम किसान योजनेचा जो 20वा हप्ता आहे तो ज्या शेतकऱ्यांना आला नाही त्या शेतकऱ्यांबद्दल बोलूया. त्यांनी काय करायला पाहिजे, काय केलं पाहिजे होतं, तर ते पहिल्यांदा लक्षात घ्या की सर्वप्रथम तुम्ही पीएम किसानच्या पोर्टलवरती जाऊन आपले केवायसी झाले आहे का, आधार सीडिंग झाले आहे का, लँड सीडिंग केले आहे का, हे सर्व पाहून घ्या. नसेल केलं तर ते करून घ्या. त्याशिवाय ॲडिशनल म्हणून आपण किसान कार्ड सुद्धा काढून घ्या. ते जर काढलं नसेल तर काढून घ्या, महत्वाचे आहे. या 3 महत्वाच्या गोष्टी असल्याशिवाय तुम्हाला यापुढे हप्ता मिळणार नाही. यापैकी आपलं काही जरी राहिलं तरी आपल्याला हप्ता मिळणार नाही आणि यापैकीच आपलं काहीतरी राहिलंय म्हणून आपल्याला हा हप्ता मिळाला नाही, हे लक्षात घ्या.